टेंभी नाक्यावर देवीच्या मंडपात आज नित्यनियमानं लाईट, कूलर, एसी आणि माईक व्यवस्थित सुरू आहेत. या ठिकाणी कोणाचा आवाज कोणी दाबू शकत नाही. हा देवीचा दरबार आहे, कोणाच्या मालकीचा दरबार नाही. या दरबारात जर कोण असं करत असेल तर नक्कीच त्या राक्षसाचा वध केल्याशिवाय देवी राहणार नाही असा घाणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार राजन विचारे यांनी मिंदे गटावर केलाय. राजन विचारे यांनी आज पंचमीच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे देवीची मनोभावे पूजा केली. रश्मी ठाकरे यांनी काल टेंभी नाक्यावर उपस्थित राहून देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मिंदे गटातील कोथ्या मनाच्या लोकांनी विद्युत यंत्रणा बंद करून आपला बालिशपणा दाखवला. या प्रकरणी भक्तांनी संताप व्यक्त केला. दरम्यान दुर्गा मातेनं आम्हाला भरपूर काही दिलं आहे, मात्र आता जी राक्षसी प्रवृत्ती फोफावली असून माणुसकी देखील राहिली नाही. प्रत्येक गोष्टीत राजकारण करण्याचं काम सुरू आहे. चुकीची परंपरा पायंडा पाडला जातोय. आपल्याला वाटतं निदान या दरबारात तरी राजकारण करू नये. धर्मवीर आनंद दिघे यांच्याप्रमाणेच सर्वांना समान न्याय अधिकार या ठिकाणी मिळायलाच हवा, अशी सद्बुद्धी राजकारण करणाऱ्यांना मिळो असं साकडं राजन विचारे यांनी देवीला घातलं असल्याचं त्यांनी सांगितलं. आज मला वाटतं लाईट चालू आहे, कूलर पण चालू आहे, एसी पण चालू आहे आणि मला वाटतं माईक पण चालू आहे. कोणाचा आवाज कोण दबवू शकत नाही, कारण तो देवीचा दरबार आहे, कोणाच्या मालकीचा दरबार नाही. हा देवीचा दरबार आहे आणि या देवीच्या दरबारात जर कोण असं करत असेल तर देवी नक्कीच त्या राक्षसाचा वध केल्याशिवाय राहणार नाही, कोणी असू दे. सर काय मागणं राहिलं? अरे देवीने भरपूर काय दिलेलं आहे. देवीला फक्त हेच सांगतोय की जे काय आज राक्षसी प्रवृत्ती या संबंध देशामध्ये फोफावलेली आहे, माणुसकी राहिलेली नाही. आज तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये राजकारण आणण्याचं काम चालू आहे. मला वाटतं निदान या देवीच्या दरबारामध्ये सर्वांना सारखी या ठिकाणी मिळाली पाहिजे आणि अशा पद्धतीने आज या ठिकाणी देवीचा उत्सवाकरता आज कुठून कुठून लोक या ठिकाणी येतात आणि देवी सर्वांना आशीर्वाद देते. ओके, थँक्यू सर. दिलं ना तुला हेडलाईन पाहिजे दिली ना. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रश्मी ठाकरे यांनी काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात हजेरी लावली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. टेंभी नाका येथील दुर्गेश्वरीचं त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह पुरुष पदाधिकाऱ्यांनीही उद्धव ठाकरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, अमर रहे दिघे साहेब अमर रहे अशा घोषणा देत शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. जवळपास 2 वर्षांपूर्वी शिवसेना 2 गटात विभागल्यानंतर या दोन्ही गटांकडून वारंवार शक्तीप्रदर्शन केलं जातंय. मागील वर्षी देखील रश्मी ठाकरे ठाण्यात येणार म्हणून शिंदे गटाकडून अर्थात शिवसेनेकडून त्याच वेळी शक्तीप्रदर्शन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं. त्यानंतर यंदा देखील काल रश्मी ठाकरे यांनी ठाण्यात हजेरी लावली. यावेळी महिला पदाधिकाऱ्यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या माध्यमातून टेंभी नाक्यावर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. सुरुवातीला त्यांनी या भागात असलेल्या आनंद दिघे यांच्या पुतळ्याला वंदन केलं. त्यानंतर त्यांनी टेंभी नाका येथे दुर्गेश्वरीची महाआरती केली. या आरतीनंतर महिला पदाधिकाऱ्यांनी इतर पदाधिकाऱ्यांना जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. यावेळी त्यांच्या समवेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते तथा खासदार राजन विचारे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, जिल्हाप्रमुख केदार दिघे आदींसह इतर पदाधिकारीही उपस्थित होते. रश्मी ठाकरे यांनी देवीचं दर्शन घेतल्यानंतर त्यांनी श्रीरंग येथील काही ठिकाणीही देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर चंदनवाडी शाखेला भेट देत तेथील देवीचंही त्यांनी दर्शन घेतलं. यावेळी शाखेत त्यांनी जवळपास अर्धा तास महिला पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. एकूणच विविध मंडळांना भेटी देत त्यांनी ठाण्यात जोरदार शक्तीप्रदर्शन केल्याची चर्चा आहे. टेंभी नाका येथील प्रसिद्ध दुर्गेश्वरी देवीच्या दर्शनासाठी येऊन रश्मी ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार स्त्री शक्ती प्रदर्शन केलं. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही दरवर्षीप्रमाणे त्यांनी देवीचं दर्शन घेतलं. यावेळी मोठ्या संख्येनं महिला कार्यकर्त्याही हजर होत्या. रश्मी ठाकरे दुर्गेश्वरीच्या दरबारात येताच सुरू असलेले कूलर, पंखे, साऊंड सिस्टम अचानक बंद झाले.
हा सर्व प्रकार शिंदे गटानं मुद्दाम घडवला असल्याचा आरोप ठाकरे गटानं केला आहे. शिवसेनेचे दिवंगत जिल्हाप्रमुख स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या नवरात्र उत्सवाला गेली 48 वर्ष ठाकरे कुटुंबीय हजेरी लावतात. हीच प्रथा शिवसेनेत फूट पडल्यानंतरही कायम आहे. त्याला आता शक्ती प्रदर्शनाचं स्वरूप प्राप्त झाले. गत वर्षी देखील रश्मी ठाकरे यांनी शारदीय नवरात्र उत्सवात हजेरी लावत टेंभीनाका येथील दुर्गेश्वरीचं दर्शन घेतलं होतं. त्यावेळी दोन्ही गटात जोरदार शक्ती प्रदर्शन झालं होतं. यामध्ये ठाकरे गटाचं पारडं जड होतं. तोच माहोल यावर्षीही पाहायला मिळाला. रश्मी ठाकरे ठाण्यात दाखल होताच त्यांनी प्रथम आनंद दिघे यांच्या पुतळ्याला वंदन केलं. त्यानंतर टेंभीनाका येथे दुर्गेश्वरीची आरती केली. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, ठाणे जिल्हाप्रमुख केदार दिघे आदी पदाधिकारीही उपस्थित होते. देवीचे दर्शन या ठिकाणी घेतल्यानंतर त्यांनी श्रीरंग चंदनवाडी शाखा येथे हे देवीचं दर्शन घेतलं. हजारोंच्या संख्येनं महिला कार्यकर्त्याही उपस्थित होत्या. ही गर्दी स्थानिक ठाणेकर महिलांची नसून मुंबईहून गाडी भरून आणली असल्याचा आरोप शिंदे गटानं केलाय. रश्मी ठाकरे येणार असल्याचं कळताच ठाण्यातील सर्व मुख्य पदाधिकाऱ्यांनी मंडपातून काढता पाय घेतला. शिंदे गटानं पंखे, कूलर बंद केले. यावरून ते किती कोत्या मनाचे आहेत असा आरोप ठाकरे गटाच्या जिल्हा महिला संघटक रेखा खोपकर यांनी केलाय. कितीही खोटेपणाने वागलात आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी तो दाबला जाणार नाही असा इशाराच खोपकर यांनी दिलाय. रश्मी ठाकरे ठाण्यात दाखल झाले असताना त्यांच्या निकटवर्तीय पदाधिकारी मीना कांबळे यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला. त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. यावरून शिंदे गटाच्या ठाणे महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मीनाक्षी शिंदे यांनीही टोला लगावलाय. रश्मी ठाकरे ठाण्यात बाहेरच्या महिला घेऊन आल्या. आरती सकाळी आणि संध्याकाळी होत असताना त्यांनी ती दुपारी आरती केली. त्यामुळे देवी आम्हालाच पावली अशी खोचक टीका मीनाक्षी शिंदे यांनी केली आहे. अरे देवाच्या दारामध्ये सुद्धा किती खोटेपणा करावा याला काहीतरी मर्यादा असतात. ज्यावेळी रश्मी वहिनी देवीच्या तिथे गेल्या त्यावेळी तिथे कूलर बंद केले, फॅन बंद केले, साऊंड सिस्टीम बंद केली. तुम्ही कितीही आमचा आवाज दाबायचा प्रयत्न केलात तरी आमचा आवाज दाबला जाणार नाही. खोटेपणाने तुम्ही वागा, देव बघतोय आणि देव याची प्रचिती त्यांना काय द्यायची ती देईलच. नक्की एकंदरीत अशा प्रकारच्या कारणाने कुठेतरी त्यांना कदाचित त्याचं सुख मिळालं असेल, पण त्यांची लहान मनाची वृत्ती जी कोती वृत्ती आहे या सगळ्या जगाच्या समोर त्यांनी दाखवली त्यांच्या वागण्यातून. आपण जर बघितलं संजय ताई यांच्या घरी देवीचं दर्शन करताना रश्मीताई यांनी एक नवस केला की जर निकाल आमच्या बाजूने जर लागला तर आम्ही पुन्हा यात देवीचं दर्शन घेण्यासाठी येणार आहे. कोणी? रश्मी वहिनी. हो बरोबर आहे. काय नवस निकाल आमच्याच बाजूनी लागणार आहे. फक्त आता या सरकारचं जे नाकर्तेपणा आहे किंवा नालायकपणा आहे त्या नालायकपणामुळे जे पुढे पुढे तारीख पे तारीख चालली आहे, पण शेवटी निकाल हा सत्याचाच होणार. सत्याचा विजय उशिरा होतो पण तो लागतोच. मीनाक्षी कांबळे यांनी प्रवेश केला शिंदे गटात. कसं बघतात याकडे सर्वच जण आता त्या शिंदे गटात प्रवेश करतात, आजचा दिवस बघतात. याबाबत मी तरी काही बोलणार नाही. आता मी तुम्हाला याबाबत काही उत्तर देऊ शकत नाही. मीनाक्षी शिंदेंचं म्हणणं आहे की या ठिकाणी देवीचं दर्शन घेतलं ही देवीची आरतीची वेळ आहे, सकाळ संध्याकाळी असते. मात्र बरं बघायला होतं या ठिकाणी आरती करण्यात आलेली आहे. कसं बघतो? नियम त्यांच्याप्रमाणे बदलत नसतात. ते घालतील ते नियम दरवेळी असतात. असं काही नसतं. देवाच्या दारात कधी आरती होऊ शकते. देवाची आरती कधी करायला कोणाला बंधन नसतं. रश्मी ठाकरे या नुकत्याच टेंभीनाका देवीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. एवढ्यातच ठाकरे गटाला आणखीन एक धक्का बसलाय. रश्मी ठाकरे यांचा उजवा हात समजल्या जाणाऱ्या ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला शिंदे गटात सामील करून घेण्यात एकनाथ शिंदे यांना यश आले. ठाण्यातील ठाकरे गटाच्या पदाधिकारी मीना कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केलाय. त्यांच्या पक्षप्रवेशादरम्यान एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते. मीना कांबळे या रश्मी ठाकरे यांच्या निकटवर्तीय मानल्या जात होत्या. मात्र रश्मी ठाकरे ठाण्यात असताना ठाण्यातील पदाधिकाऱ्यानं साथ सोडल्यानं रश्मी ठाकरे यांना धक्का बसला असणार. रश्मी ठाकरे यांच्या दैनंदिन दौऱ्याच्या नियोजनाचं काम मीना कांबळे या करत होत्या. विशेष म्हणजे रश्मी ठाकरे काल मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाणे दौऱ्यावर असतानाच एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा योग साधून आणल्याचं बोललं जातंय.
जितेंद्र आव्हाड म्हणजे आपल्या सोयीचा इतिहास आणि सोयीचं धर्माचं विश्लेषण असं समीकरण असल्याची टीका राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आनंद परांजपे यांनी केली आहे. जितेंद्र आव्हाड हे महाराष्ट्राला कायमच चुकीचा इतिहास, अर्धवट इतिहास, सोयीचा इतिहास आणि खोटा इतिहास सांगत राहत असल्याचंही परांजपे यांनी सांगितलं. एखाद्या धर्माबद्दल चुकीचं बोलायचं, जातीबद्दल चुकीचं बोलायचं, धार्मिक आणि जातीय भावना भडकल्या जातील असं वक्तव्य करायचं, हे जितेंद्र आव्हाड यांचं काम असल्याचंही आनंद परांजपे यांनी सांगितलं. लिंगायत समाजाविरोधी वक्तव्य करायचं, सनातन धर्माविरोधी वक्तव्य करायचं, धनगर समाजाबद्दल बोलायचं, सनातन हिंदू धर्माविरोधात सतत बोलणं, खोटा इतिहास सतत सांगणं हा जितेंद्र आव्हाड यांचा स्थायी भाव आहे. ते स्वतः मात्र पितृपक्षात शनी शिंगणापूरला जाऊन कर्मकांड करतात आणि हिंदू धर्मावर टीका करतात. हे इंटरप्रिटेशन म्हणजे आमदार जितेंद्र आव्हाड असल्याचं आनंद परांजपे यांनी म्हटलं आहे.